एका दिवसात बाईला 3 वेळेस कार्यक्रम केल्यावर काय होते? उत्तर: बाईला थोडा कमी पण पुरुषाला जास्त त्रास होत असतो. पुढचा प्रश्न: बाईचा होठ होठात धरून कार्यक्रम केल्यावर काय होते? दोघे पण उतावळे होते आणि फुल फॉर्ममध्ये येते. पुढचा प्रश्न: बाईच्या पपईमध्ये पटापट बोटं घातल्यावर काय होते? उत्तर आहे: बाई उतावळी होते आणि तिला खूप जोश येतो. मंडळी, गरम झाले ना? गरम झाले ना? थांबा थांबा, आणखीन शेवटपर्यंत थांबा. आणखीन गरम होऊन जासान. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला आपल्या विसरू नका. सबस्क्राईब, फॉलो पण नक्की करा. तर चला पुढचा प्रश्न बघून घेऊ. बाईसोबत कार्यक्रम चालू असताना कसा आवाज येत असतो? उत्तर आहे: पचपच किंवा ठपठप आवाज येत असतो. पुढचा प्रश्न: कशा प्रकारे कार्यक्रम झाल्यावर त्या पूर्ण आनंदित होतात आणि त्यांचं मन प्रसन्न होत असतं? उत्तर आहे: पुरुषाने थोडा संयमाने म्हणजे थोडा धैर्याने जास्त वेळ कार्यक्रम चालवला तर त्यांना खूप जास्त मजा येत असते. पुढचा प्रश्न: बाईला स्वतःच्या अंगावर घेऊन कार्यक्रम करायला का आवडते? उत्तर: बाईच्या चिमणीमध्ये पुरुषांचा बाबूराव लवकर आणि पटकन सपासप जातो म्हणून अंगावर घेऊन कार्यक्रम करायला आवडते. पुढचा प्रश्न: छोट्या पुरुषांना म्हणजेच लहान मुलांना मोठ्या बाया का आवडतात? उत्तर आहे: मोठाल्या बाया पूर्ण मजा घेऊन देतात म्हणून लहान मुलांना मोठाल्या बाया आवडत असतात. मंडळी, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल ना, नक्की कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा. तर साडीवाल्या बाईला कसे करावे असा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हे वरची व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडतील. त्या वरच्या व्हिडिओवर दाबा, क्लिक करा आणि हे व्हिडिओ सुद्धा संपूर्ण बघा. इथं पण तुम्हाला मजा येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.